विषारी दारू पिल्यानं पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील तब्बल 12 जणांचा मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली. दापोडीच्या फुगेवाडीमधील 7 जणांचा मृतांमध्ये समावेश असून 2 सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्यानं फुगेवाडी गावावर शोककळा पसरली. त्याचबरोबर हडपसरमधील पांढरेमळा या ठिकाणी देखील 5 नागरिकांचा विषबाधेमुळे मृत्यू झाला. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये झालेले मृत्यू हे विषारी दारूमुळे झाल्याचा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. या दोन्ही ठिकाणी एकाच व्यक्तीने दारूचा पुरवठा केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोपी योगेश वानखेडे यांनी ऑनलाईन ई-कॉमर्स वेबसाईटवरून मिथेनॉल या रसायनाची खरेदी केल्याचं समोर आलं आहे. आमदार रोहित पवार यांच्या संतापलेल्या समर्थकांनी दारूच्या अड्ड्यांची तोडफोड केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे. तसंच या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली असून आणखी काही जणांना अटक होऊ शकते असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. तसंच पुण्याच्या पालकमंत्री उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी चिंचवड शहरातील फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्यानं 12 नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचे आदेश पोलिसांना दिल्याचं सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात दुर्घटनेला 4 महिने उलटून गेले तरी तपास पुढे सरकत नसल्याचा आरोप करत कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभाग कार्यालयाला भेट दिली. यावेळी जबाबदार अधिकारी न भेटल्यानं आणि समाधानकारक उत्तरं न मिळाल्यानं आक्रमक झालेल्या आमदार पवारांनी पुढच्या वेळी सीआयडी कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा दिला. दरम्यान या भेटीनंतर सीआयडी प्रशासनानं तातडीनं पत्रक जारी करून तपास योग्य दिशेनं आणि तांत्रिक संस्थांच्या समन्वयानं सुरू असल्याचं स्पष्ट केलं. जनगणना करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्याशी वाद घालून तिचा विनयभंग करण्यात आल्याची घटना गुलटेकडी येथील मीनाताई ठाकरे वसाहतीत घडली. या महिलेच्या मुलाला देखील दगडाने मारहाण करण्यात आली. या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संबंधित महिला कर्मचाऱ्याने फिर्याद दिली आहे. कौटुंबिक वादातून सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याचा ओढणीने गळा आवळून खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली असून खडकी बाजार पोलीस वसाहतीत ही घटना घडली. योगेश माधव बेरी असं अटक करण्यात आलेल्याचं नाव आहे. गेल्या काही महिन्यांपासून आरोपी पती पीडितेवर चारित्र्याचा संशय घेऊन छळ करत होता. त्याच्या छळामुळे महिला पोलीस अधिकाऱ्याने घटस्फोटाचा दावा शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयात दाखल केला होता.